मित्रांनो, 2023च्या BNSS या कायद्यामध्ये, या नवीन कायद्यामध्ये कलम 43 मध्ये उपकलम 3 हे नवीन आणलेले आहे. तर मित्रांनो, उपकलम 3 43 उपकलम 3 प्रमाणे जर एखादा असा आरोपी असेल जो की सराईत गुन्हेगार आहे, म्हणजेच हॅबिच्युअल ऑफेंडर आहे, रिपीटेड ऑफेंडर आहे, तसेच ड्रग्ज संबंधित कुठले गुन्हे केलेले आहेत, तसेच इल्लिगल पोझिशनद्वारे आर्म्स त्यांनी साठवलेले आहेत, म्हणजे शस्त्र साठवलेले आहेत, किंवा इल्लिगल पोझिशनद्वारे ॲम्युनिशन्स, दारूगोळा वगैरे साठवून ठेवलेला आहे, किंवा असा आरोपी आहे जो की खून, रेप म्हणजे की बलात्कार, तसेच मानवांची, मुलांची व महिलांची तस्करी करणारे गुन्हे, पोक्सो कायद्याअंतर्गत जर कुठले सिरियस गुन्हे असतील तर ते गुन्हे, त्याचसोबत एखादा फरार आरोपी असेल तर फरार आरोपी, तसेच टेररिस्ट ॲक्टमध्ये कोणी समाविष्ट असतील, त्याचसोबत ॲसिड अटॅक संबंधित आणि ऑफेन्स अगेन्स्ट स्टेट म्हणजे की देशाविरुद्धचे गुन्हे आणि राज्याविरुद्धचे गुन्हे, असे गुन्हेगार जर असतील तर अशा गुन्ह्यांची आणि अशा गुन्हेगारांची, त्या गुन्ह्यांची ग्रॅव्हिटी तपासून, त्या गुन्ह्यांची भयानकता व परिस्थिती पाहून अशा गुन्ह्यांमध्ये, अशा नमूद असलेल्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांना अशा आरोपीस हाताला हतकडी घालून अटक करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. मग ती अटक करून ते पोलीस स्टेशन आणू शकतात, तसेच हातात हतकडी घालून अशा आरोपींना ते कोर्टात सुद्धा आणू शकतात.